नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर। तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण 2 टेस्ट घेतलेले आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या शिपाई क्लर्क म्हणजे लिपिक आणि हमाल आणि फराश या पदासाठी। तर त्या 2 टेस्ट जर तुम्ही दिल्या नसेल तर आपल्या चॅनलवर अपलोड आहे, त्या तुम्ही तिथे जाऊन अटेम्प्ट करू शकता आणि 30 पैकी किती मार्क्स येते ते तुम्ही बघू शकता। आज देखील आपण अशाच प्रकारची एक टेस्ट घेणार आहोत। तर आजची आहे टेस्ट नंबर 3। 30 प्रश्न आपण बघणार आहोत। तर 30 पैकी तुम्हाला चेक करायचे आहे की तुमचे किती प्रश्न उत्तर न पाहता या ठिकाणी तुमचे बरोबर आलेले आहे। तर सर्वांनी चेक करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमचे किती त्या ठिकाणी प्रश्न बरोबर येतात। तर बघा, पहिला प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय ध्वज कोणी डिझाईन केलेला आहे? भारताचा राष्ट्रीय ध्वज कोणी डिझाईन केलेला आहे? ऑप्शन ए आहे महात्मा गांधी, ऑप्शन बी आहे पिंगली व्यंकय्या, ऑप्शन सी आहे नेहरू, ऑप्शन डी आहे सुभाषचंद्र बोस। तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, पिंगली व्यंकय्या यांनी भारताचा राष्ट्रीय ध्वज डिझाईन केलेला आहे। दुसऱ्या नंबरचा प्रश्न बघा, लोकसभेचे सदस्य किती असतात? लोकसभेचे सदस्य किती असतात? ऑप्शन ए 543, ऑप्शन बी 545, ऑप्शन सी 550 की ऑप्शन डी 540। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 543। लोकसभेमध्ये 543 सदस्य असतात। तर तिसऱ्या नंबरचा प्रश्न बघा, भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणता आहे? सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते आहे? महाराष्ट्र आहे, उत्तर प्रदेश आहे, राजस्थान आहे की मध्य प्रदेश आहे? तर बघा, याचं उत्तर आहे ऑप्शन सी राजस्थान हे क्षेत्रफळाच्या अनुसार भारतातील सर्वात मोठे राज्य आहे। चौथा प्रश्न बघा, पंचतंत्रचे लेखक कोण आहेत? पंचतंत्रचे लेखक कोण आहेत? ऑप्शन ए कालिदास, ऑप्शन बी विष्णू शर्मा, ऑप्शन सी वाल्मिकी, ऑप्शन डी तुलसीदास। तर सांगा याचे उत्तर काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी विष्णू शर्मा। विष्णू शर्मा यांनी पंचतंत्र लिहिले आहे। पाचव्या नंबरचा प्रश्न बघा, भारतात पहिली जनगणना कधी झाली? ऑप्शन ए 1872, ऑप्शन बी 1881, ऑप्शन सी 1901, ऑप्शन डी 1857। तर भारतातली जी पहिली जनगणना झाली होती ती झाली होती 1872मध्ये। ऑप्शन ए या ठिकाणी बरोबर आहे, लक्षात ठेवा 1872मध्ये भारताची पहिली जनगणना झाली होती। ऑप्शन आता बघा, प्रश्न क्रमांक 6, वंदे मातरम गीत कोणी लिहिले? वंदे मातरम गीत कोणी लिहिले? बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी की नेहरू? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी वंदे मातरम हे गीत लिहिले आहे। आता बघा, 7व्या नंबरचा प्रश्न, भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोण आहेत? भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोण आहेत? ऑप्शन ए APJ अब्दुल कलाम, ऑप्शन बी विक्रम साराभाई, ऑप्शन सी होमी भाभा की ऑप्शन डी सतीश धवन? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी विक्रम साराभाई। विक्रम साराभाई हे भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक आहेत। 8व्या नंबरचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी कोणत्या समुद्राला लागून आहे? कोकण किनारपट्टी जी आहे ते कोणत्या समुद्राला लागून आहे? ऑप्शन ए अरबी समुद्र, ऑप्शन बी बंगालचा उपसागर, ऑप्शन सी हिंदी महासागर, ऑप्शन डी अटलांटिक महासागर। सांगा याचे योग्य उत्तर काय आहे? तर बघा, महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी आहे ती लागून आहे अरबी समुद्राला। 9व्या नंबरचा प्रश्न बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली? 1935, 1947, 1950 की 1920? तर रिझर्व्ह बँकेची स्थापना जी आहे ती 1935मध्ये झाली होती। ऑप्शन ए बरोबर आहे। आता 10व्या नंबरचा प्रश्न बघा, भारताचे राष्ट्रीय गाणे नॅशनल सॉन्ग कोणते आहे? भारताचे नॅशनल सॉन्ग कोणते आहे? तर ऑप्शन बी बरोबर आहे, वंदे मातरम हे भारताचे राष्ट्रीय गाणे आहे। 11व्या नंबरचा प्रश्न बघा, सांची स्तूप कुठे आहे? सांचीचा स्तूप कुठे आहे? ऑप्शन ए उत्तर प्रदेश, ऑप्शन बी मध्य प्रदेश, ऑप्शन सी बिहार, ऑप्शन डी गुजरात। तर सांची स्तूप जे आहे तो आहे मध्य प्रदेशमध्ये। ऑप्शन बी बरोबर आहे। 12वा प्रश्न बघा, भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? ऑप्शन ए थार वाळवंट, ऑप्शन बी सहारा वाळवंट, ऑप्शन सी गोबी की ऑप्शन डी कालाहारी? तर बघा, भारतातील सर्वात मोठे वाळवंट जे आहे ते आहे थार वाळवंट। ऑप्शन ए या ठिकाणी बरोबर आहे। 13व्या नंबरचा प्रश्न बघा, भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण आहेत? तर बघा, याचे योग्य उत्तर तुम्हाला माहीतच असेल, ऑप्शन बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत। आता 14व्या नंबरचा प्रश्न बघा, गोल्डन टेम्पल कुठे आहेत? गोल्डन टेम्पल कुठे आहे? दिल्ली, अमृतसर, लुधियाना की जयपूर? तर गोल्डन टेम्पल जे आहे ते अमृतसरमध्ये आहे। ऑप्शन बी बरोबर आहे। आता बघा 15व्या नंबरचा प्रश्न, भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे?
भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे? तर बघा ऑप्शन बी बरोबर आहे, हिराकुंड धरण हे भारतातील सर्वात लांब धरण आहे. तर बघा 16व्या नंबरचा प्रश्न, दांडी मार्च कोणत्या वर्षी झाला? तर दांडी मार्च जो आहे तो ऑप्शन बी 1930मध्ये झाला. त्यानंतर 17वा प्रश्न बघा, ब्लॅक होल हा कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर ब्लॅक होल हे भौतिकशास्त्राशी संबंधित आहे. ऑप्शन बी बरोबर आहे. 18वा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर महाराष्ट्रातील ज्या अजिंठा लेणी आहे ते औरंगाबाद जिल्ह्यात आहे. ऑप्शन ए बरोबर आहे. सार्कमध्ये किती देश आहेत? सार्क जे आहे साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉर्पोरेशनमध्ये किती देश आहे? तर यामध्ये 8 देश आहे. ऑप्शन सी बरोबर आहे. 20वा नंबरचा प्रश्न बघा, भारतातील सर्वात मोठे बंदर कोणते आहे? भारतातील सर्वात मोठे बंदर कोणते आहे? तर बघा याचं उत्तर आहे ऑप्शन ए, मुंबई बंदर हे भारतातील सर्वात मोठे बंदर आहे. 21वा प्रश्न बघा, कबीर कोणत्या भक्ती चळवळीशी संबंधित होते? कबीर कोणत्या भक्ती चळवळीशी संबंधित होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी, निर्गुण भक्ती. कबीर हे निर्गुण भक्तीशी संबंधित होते. प्रश्न क्रमांक 22 बघा, नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे? नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे? तर ही जी नॅशनल डिफेन्स अकॅडमी आहे ती पुण्यामध्ये आहे. ऑप्शन बी बरोबर आहे, नॅशनल डिफेन्स अकॅडमी पुणेमध्ये आहे. 23वा प्रश्न बघा, भारतातील सर्वात उंच धरण कोणते आहे? तर सर्वात उंच धरण आहे तिहिरी धरण. ऑप्शन बी बरोबर आहे, तिहिरी धरण सर्वात उंच धरण आहे. 24वा प्रश्न बघा, जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाले? तर तुम्हाला माहीतच असेल जालियनवाला बाग हत्याकांड 1919मध्ये झाले. ऑप्शन ए बरोबर आहे, 1919. 25व्या नंबरचा प्रश्न बघा, मंगलयान कोणत्या ग्रहासाठी पाठविले गेले? मंगलयान कोणत्या ग्रहासाठी पाठवले गेले? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, मंगळ या ग्रहासाठी मंगलयान पाठवल्या गेले. 26वा प्रश्न बघा, भारतीय संसद किती सभागृहांनी बनलेली आहे? तर भारतीय संसद ही 2 सभागृहांनी बनलेली आहे. ऑप्शन बी बरोबर आहे, लोकसभा आणि राज्यसभा. 27वा प्रश्न बघा, भारतीय नोटांवर कोणाची सही असते? तर भारतीय नोटावर RBIचा गव्हर्नर जो असतो त्याची सही असते. ऑप्शन सी बरोबर आहे, RBI गव्हर्नर. 28वा प्रश्न बघा, भारतातील पहिली महिला पंतप्रधान कोण होती? भारतातील पहिली महिला पंतप्रधान होत्या ऑप्शन बी, इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. इस्रोचे पूर्ण नाव काय आहे? 29 नंबरचा प्रश्न बघा, इस्रोचे पूर्ण नाव काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन हे इस्रोचे पूर्ण रूप आहे. ऑप्शन ए बरोबर आहे. आणि 30व्या नंबरचा शेवटचा प्रश्न बघा, ऑलिम्पिक खेळ किती वर्षांनी होतात? ऑलिम्पिक खेळ किती वर्षांनी होतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी, दर 4 वर्षांनी ऑलिम्पिक खेळ होत असतात. तर अशा प्रकारे आपले 30 प्रश्न झालेले आहे. तर आता 30पैकी तुम्हाला किती प्रश्न बरोबर आले ते तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा. आणि 30पैकी 30 मार्क ज्यांनी घेतले त्यांचे अभिनंदन. त्यांना नक्कीच मुंबई उच्च न्यायालयाच्या परीक्षेमध्ये यश मिळणार आहे. तर बघा आता अशाच प्रकारचे प्रश्न जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्याकडे सर्व विषयाचे प्रश्न अवेलेबल आहे. मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य आणि कम्प्युटर फक्त 200 रुपयामध्ये. ज्यासाठी तुम्हाला या नंबरवर बघा 9284071184 या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करून 200 रुपयाचं पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट सेंड करायचा आहे. तुम्हाला लगेच सर्व PDF पाठवण्यात येणार आहेत. आणि हा जो ग्रुप आहे उच्च न्यायालय भरतीचा तो सुद्धा जॉईन करून घ्या. यावर आपण सर्व काही मटेरियल टाकत असतो, लिंकसुद्धा टाकत असतो आणि आपण PYQs देखील घेणार आहोत आणि MCQs देखील यावर घेणार आहोत. तर त्याला सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आवडला असेल तर, आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.